हॅलो फ्रेंड्स, आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज व्हेलोसिटी। याच्यावरचा जो क्वेश्चन आहे नीट 2023 मध्ये विचारलेला आहे। मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की यामध्ये मी तुम्हाला सिंपल फॉर्म मध्ये सांगतो। एक जी व्हेहिकल आहे, सपोज हा कार आहे, तुम्ही जर बघितलं व्हेहिकल ट्रॅव्हल्स हाफ द डिस्टन्स, म्हणजे काय सांगितलंय, हाफ डिस्टन्स त्यांनी कव्हर केलंय। सपोज आपण कन्सिडर करूया की त्याने हाफ डिस्टन्स डी सपोज आणि किती स्पीडने कव्हर केलाय व्ही, म्हणजे त्याची स्पीड किती आहे व्ही, आणि जो रिमेनिंग डिस्टन्स आहे विथ स्पीड 2v, सपोज जो पुढचा डिस्टन्स आहे त्याला आपण डी समजूया आणि तो कोणत्या व्हेलोसिटीने कव्हर केला त्याने 2v, आणि आपल्याला काय विचारलंय ऍव्हरेज व्हेलोसिटी विचारलंय। तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं ऍव्हरेज स्पीडचा जो फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम। जर तुम्ही बघितलं आपल्याकडे टोटल डिस्टन्स अवेलेबल आहे पण आपल्याकडे टोटल टाइम नाहीये, तर आपल्याला पहिले टोटल टाइम कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागेल। तर मी तुम्हाला सांगतो टोटल डिस्टन्स किती आहे आपल्याकडे, टोटल डिस्टन्स d प्लस डी 2d, आणि जो टोटल टाइम आहे, टोटल टाइम जर बघितलं आपण कसं कॅल्क्युलेट करणार, याच्यामध्ये आपल्याकडे ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये आपण जो टोटल टाइम आहे त्याला इकडे शिफ्ट करणार आणि ऍव्हरेज स्पीडला इकडे शिफ्ट करणार, जेणेकरून आपल्याला जो पहिला सेक्शन आहे हाफ पोर्शन त्याच्यामध्ये आपण त्याला T1 कन्सिडर केलं, म्हणजे या T1 मध्ये काय येईल आपला d/v, आणि जो पुढचा T2 सेक्शन आहे रिमेनिंग त्याच्यामध्ये T2 किती असणार आहे d/2v, म्हणजे ज्याला आपण असं लिहू शकतो T1 प्लस T2। याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर कसं येईल d/v प्लस d/2v। याला आपण जर याला सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण याच्यामध्ये 2vd प्लस vd डिवाइडेड बाय 2v स्क्वेअर। सपोज मी vd कॉमन काढतो याच्यामध्ये 2 प्लस 1 डिवाइड बाय 2v स्क्वेअर, vv कॅन्सल झाला याच्यामध्ये रिमेनिंग काय राहतो आपल्याकडे 3d डिवाइडेड बाय 2v। तर सपोज मी यालाच आपल्या ऍव्हरेज व्हेलोसिटीच्या एक्झाम्पल डिस्टन्स किती आहे आपल्याकडे 2d, आणि जो टोटल टाइम आहे तो किती आहे आपल्याकडे 3d डिवाइड बाय 2v। त्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय भेटेल आपल्याला, हा सपोज 2v मी वर घेऊन गेलो 2d इंटू 2v डिवाइडेड बाय 3d। तर सपोज तर तुम्ही बघितलं dd कॅन्सल झाला, तर याच्यामध्ये फायनल जे आपल्याला ऍव्हरेज व्हेलोसिटी भेटणार आहे ती किती भेटणार आहे 4v डिवाइडेड बाय 3।